नमस्कार मित्रांनो, मी आपला मित्र पर्सनल अँड लीगल ॲडवायझर ॲडव्होकेट अविनाश कदम. मित्रांनो, माझा आजचा विषय आहे नात्यामध्ये दुरावा का निर्माण होतो. मित्रांनो, माझा हा विषय आपल्याला आवडला तर प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब करा. मित्रांनो, नाती ही एका दिवसात नाहीत बनत, मैत्री एका दिवसात नाही होत, विश्वाससुद्धा आपण एका दिवसात कोणावर ठेवत नाही. याच्यासाठी बराच वेळ, बराच कालावधी गेला जातो. त्या कालावधीमध्ये, काही काळामध्ये जेव्हा आपल्यावर एखादी वाईट परिस्थिती येते किंवा एखादं दुःख येतं किंवा एखादा प्रॉब्लेम तयार होतो किंवा आर्थिक परिस्थिती ढासळते, अशा वेळेस आपल्यावर एखादा व्यक्ती खूप मदत करत असतो. तो काही एक अपेक्षा न करता फक्त आपुलकीने आणि प्रेमापोटी, एक माणुसकीपोटी आपल्याला पूर्णपणे मदत करत असतो. आपल्याला 24 तास आपल्या संगे राहत असतो. आपल्या सुखदुःखामध्ये तो साथ देत असतो. आणि अशा वेळेस आपल्या जवळची लोकं, आपले नातेवाईक, मित्रपरिवार जे आपल्या संगे कायमचे होते ते सोडून जातात. त्यावेळेस तो फक्त एकटा वन मॅन शो आपल्याला साथ देत असतो. अशा काळामध्ये आपणसुद्धा, आपली परिस्थिती वाईट असते, त्यामुळे आपण त्याच्यासंग कायमचं राहून जातो. आणि मग त्यावेळेस नातं तयार होतं, मग त्यावेळेस मैत्री तयार होते, घट्ट बॉन्डिंग तयार होते. मित्रांनो, अशा परिस्थितीमध्ये समोरचा व्यक्तीसुद्धा आपल्याला आपलाच आहे किंवा ते दुःख आपलंच आहे, तो प्रॉब्लेम आपलाच आहे असं समजून आपल्यामध्ये तो पूर्णपणे इन्व्हॉल्व होऊन गेलेला असतो. त्याला कधीच अशी भावना निर्माण होत नाही की मी माझा वेळ, माझी परिस्थिती किंवा माझं जे काम करण्याची जी वेळ असते ती वेळ मी त्याच्यासाठी का घालवू. तो हमेशा फक्त समोरच्याला साथ देण्याच्या विचारानं किंवा त्याचं चांगलं व्हावं ह्या विचारानं तो आपल्या जवळ करत असतो. तो आपल्यासाठी 24 तास अवेलेबल होत असतो. असे जरी असले तरी मित्रांनो, जेव्हा परिस्थिती हळूहळू संपायला लागते, वेळ संपत जाते, त्यानंतर आपल्याकडे आपले मित्रपरिवार, आपले नातेवाईक परत यायला सुरुवात होते आणि आपण त्यांच्यामध्ये पूर्णपणे गुंतून जातो. आणि ज्याने आपल्याला वाईट वेळेमध्ये, आपल्या वाईट परिस्थितीमध्ये आपल्याला साथ दिलेली असते, वाईट वेळेत आपल्याला आधार दिलेला असतो, हात दिलेला असतो, त्याच्याबद्दल आपण विसर पडायला लागतो आपल्याला. आपण त्याला फोन करत नाही, आपल्या त्यासंग बोलत नाही आणि त्याच्यामुळे नात्यामध्ये दुरावा निर्माण होऊन जातो. मित्रांनो, अशी वेळ येऊन देऊ नका. मी मानतो की नवीन मित्र, नवीन परिवार, नवीन नातेवाईक जोडणं गरजेचं आहे. पण तुमचे चांगले व्हावे किंवा तुमचे चांगले करण्यासाठी ज्यांनी तुम्हाला वाईट वेळेमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये तुमची साथ दिलेली असते, तुम्हाला तो हात दिलेला असतो, तो हात तुमच्या स्वार्थासाठी किंवा तुमच्या इच्छेसाठी किंवा तुमची गरज संपली म्हणून त्याला सोडू नका. कारण तो हात, ती साथ ही तुम्हाला देवाने दिलेली असते. तुम्हाला तो हात देवाने पाठवलेला असतो, तुमच्या स्वामींनी पाठवलेला असतो. मित्रांनो, हा माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून मला सांगा. धन्यवाद.